विवाह बाह्य संबंध, त्याच्यातून होणाऱ्या हत्या, आता हे सध्याच्या या काही वर्षांमध्ये खूप कॉमन झालं की काय, असं एक भयंकर चित्र जे आहे ते उभं राहतंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातून सुद्धा अशीच भरपूर जे प्रकरण आहेत ते समोर येत आहेत. विवाहित प्रियकरासाठी 3 मुलांच्या आईनं एक भयंकर कृत्य केलंय. बदलापुरात या महिलेनं पतीला संपवलं, गादीत मृतदेह गुंडाळला आणि उल्हास नदीत फेकला. ठाणे जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधातून ही धक्कादायक घटना घडली. एका महिलेनं आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केली. हत्येनंतर मृत पतीचा मृतदेह जो आहे तो उल्हास नदीत फेकला. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात आजच्या या व्हिडिओत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. बदलापूर पश्चिम इथे एक किसन परमार नावाचा 44 वर्षांचा एक तरुण आपली पत्नी मनीषा परमार आणि त्यांच्या 3 मुलांसोबत राहायचा. आता हा संबंधित जी व्यक्ती आहे किसन परमार ही एक व्यापारी होती. बऱ्याचदा त्यांना शहराबाहेर जावं लागायचं. दरम्यान किसनची पत्नी मनीषा त्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या एका लक्ष्मण भोईर नावाच्या विवाहित तरुणाच्या संपर्कात आली. आता पती कायम बाहेर राहायचा, कुठेतरी एक आकर्षण तिला ते झालं त्या तरुणाचं आणि लक्ष्मणच्या ती प्रेमात पडली. एके दिवशी किसनला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी त्यानं मनीषाला तिच्या या संबंधांबाबत जाब विचारला आणि त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद सुरू झाले. वाद इतके टोकाला गेले की हिची ही सवय जाईना त्या लक्ष्मण या व्यक्तीसोबतचे संबंध ती संपवत नव्हती. मग शुक्रवारी काय झालं, 7 नोव्हेंबरची तारीख, मध्यरात्री पती अर्थातच किसन परमार झोपत असताना मनीषा आणि तिच्या प्रियकरानं मिळून हे भयानक कृत्य केलं. त्या दोघांनी मिळून किसनचा दोरीनं गळा दाबून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी पीडित तरुणाचा मृतदेह एका गोधडीत गादीत गुंडाळला आणि तो बाईक वरून नेऊन बदलापूरच्या वालीवली पुलाजवळ उल्हास नदीत फेकून दिला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. आता नदीत मृतदेह तरंगत होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला. किसन परमारची जे मृतदेह आहे त्याची ओळख पटली. तो मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आणि मग तपास सुरू झाला ओळख पटून. पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. आता याच्यामध्ये काय झालं तर जसं बायको जवळ गेले त्याच्या आणि ते चौकशी झाली, प्रकरणाचा उलगडा झाला. या दोघांविरुद्ध आता गुन्हा नोंद झालाय. आरोपी पत्नी आणि त्याच्या विवाहित प्रियकराला तिच्या अटक झाली आहे. संबंधित प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे अशा ज्या गोष्टी घडतात त्यावेळेस सतर्क राहणं गरजेचं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.